हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण 42 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। मोठ्या साईजमध्ये शोल्डर कसं टाकायचे, आर्महोल कसं टाकायचे, त्याचबरोबर आपल्याला कटोरी टक्स कसा टाकायचा आहे ते आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर कार्डशीट पेपर घेतलेला आहे, अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे। तर इथं तुम्ही सिंगल पण घेऊ शकता। तर चला सिंगलच घेते। सर्वात पहिला आपण बॅक साईड पार्ट कट करू, त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कट करू। इथं सर्वात पहिलं मी उंची टाकून घेणार आहे। तर उंची जी आहे ती 14.5 इंच प्लस 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला। प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये 1.5 इंच सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात। जर समजा 42 साईज आहे तर त्यामध्ये तुम्ही 15 इंच प्लस 1 इंच सुद्धा घेऊ शकता, म्हणजे 16 इंचाची उंची घेऊ शकता, जेणेकरून ती तुमच्यासाठी एकदम परफेक्ट असेल। ज्यांची पण थोडीशी उंची असेल आणि साईज जास्त असल्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे, उंची जी आहे ती भरपूर ठेवायची। तर चला मी 15 इंचाची उंचीवर तुम्हाला आज ब्लाउज जो आहे तो कट करून दाखवते। 15 इंच उंची आहे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 16 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेऊ। तर ही आपली झाली उंची झाली। तर तीच काय करू आपण इथं उंचीवरती मी मार्क करून घेते। तर हा आपण सर्वात पहिलं बॅक साईड पार्ट जो आहे तो कट करून घेतोय। त्याच्यानंतर इथं घडीचं माप 42 साईज आहे। 42 साईजचा चौथा भाग किती येतो तर 11 इंच येतो। 11 इंच पुढे त्याच्या आपण शिलाई मार्जिन घेऊ 1.5 इंच, 2 इंच पण शिलाई मार्जिन जे आहे ते आपण ठेवू शकतो। अशा पद्धतीने हा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आता इथं आपल्याला सर्वात पहिलं शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर जे आहे ते मी इथं ठेवणार आहे 5.5 इंचाचं। जर तुमचा गळा डीप असेल, पाठीमागून डीप गळा असेल तर तुम्ही अगदी 5.5चं सुद्धा शोल्डर घेऊ शकता। जसं कुणाचा 10च्या खाली गळा असेल, 11 इंच 11.5 इंच असा असेल तर तुम्ही 5 इंचाचं शोल्डर टाकू शकता 42 साईजमध्ये 5.5 इंचाचं। आता आपण 5.5 इंच घेतले तर आपण इथं शोल्डर पट्टी टाकून घेऊ। शोल्डर पट्टी ठेवायची 2.5 इंच प्लस अर्धा इंच ॲड करून घेऊ। 3 इंचाची मी इथं शोल्डर पट्टी ठेवलेली आहे। गळा रुंदी ओपन राहिली आहे आपली 2.5 इंचाची, 2.5 पावणे 3 इंचाची गळा रुंदी जी आहे ती आपली ओपन राहतीये या पद्धतीने। त्याच्यानंतर आता मुंढा उंची टाकून घेऊ। तर मुंढा उंची जी आहे ती आपली आहे इथं 6.25 इंचाची। इथं पुन्हा एकदा आपण जे 6.25 इंच आहे, 5.5 इंचाची जी आपण शोल्डर घेतलेला आहे संपूर्ण ते मार्किंग आपल्याला इथं करायचं आहे। आता ती लाईन जी आहे ती आपण इकडं ओढून घेऊ, वरची पण लाईन ओढून घेऊ आपण। या पद्धतीने आपण काय केलं हे बघा, तसं पण इथं या पद्धतीने मार्क जे आहे ते आपलं करून घेतलेलं आहे मार्किंग। त्याच्यानंतर मोंड्याचा शेप द्यायचा आपल्याला। पट्टी या पद्धतीने ठेवायची। पट्टीचं माप घ्यायचं म्हणजे ही जी आपण मुंढा उंची घेतलेली आहे 6.25 इंच, हिचा मधला सेंटर काढायचा। इथं पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, हा पॉईंट आणि इथला पॉईंट आपल्याला जोडायचा आहे आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला हा मोंड्याचा शेप तयार झाला। हा झाला आपला आर्महोल शेप। त्याच्यानंतर आपल्याला इथं बॅक साईड पार्ट जो आहे तो तयार आहे। या पद्धतीने इथे बॅक साईडची उंची पण आपण टाकायची। जर तुम्ही गळा सरळ मोजेल असेल तर सरळ टाकायचा आहे, तिरका मोजेल असेल तर तिरका टाकायचा आहे। बॅक साईडची पट्टी मोजलेली असेल तर पट्टीने माप टाकायचं, म्हणजे पट्टी घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजे कुणाची जर 4 इंचाची पट्टी असेल तर 4.5 इंच घ्यायचं, कारण की कमरेमध्ये आपला अर्धा इंच जात असतं त्यामुळं। परत या पद्धतीने जर तुम्ही तिरका गळा मोजेल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे, कारण की इथं वरती शोल्डरमध्ये सुद्धा आपलं अर्धा इंच जात असतं त्यामुळं। तर तुम्ही वरतून गळा मोजला तरी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि खालूनही गळा मोजला तरी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। जसं मी आता तिरका गळा मोजतीये तर माझा गळा जो आहे तो आहे 9 इंच प्लस आपण 9.5 इंचावरती घेऊ गळा। शिवल्यानंतर तो गळा आपला तयार होईल 9 इंच। या पद्धतीने बॉक्स काढून घेऊ सरळ। बॉक्स काढून घेतल्यानंतर अशा
पद्धतीने आपला गळ्याचा राऊंड पण आपण इथं देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे. तर गोल गळा घ्या, चौकोनी गळा घ्या, पान गळा घ्या, तुम्हाला पाहिजे तसा गळा तुम्ही इथं घेऊ शकता. तर आपण हलक्या हाताने असा बाहेरून पण शेप हा देऊन घेऊ शकतो. या पद्धतीने आपला बॅक साईड जो आहे तो संपूर्ण तयार आहे. तर आपण इथं सर्वात पहिला हा बॅक साईड पार्ट काय करू, कट करून घेऊ. जे आपण मैत्रिणींना वाटतं की माझं प्रत्येक ब्लाऊजचं शोल्डर हे उतरत असतं, तर तुम्हाला काय करायचं आहे, या गळ्याच्या साईडने इकडे तिरकी पट्टी जी आहे ती वर न्यायची आहे या पद्धतीने, जेणेकरून तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही. आता इथे आपण हे कट करून घेऊ बॅक साईड पार्ट. त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करू. तुम्ही मोंढा सुद्धा मोजून घेऊ शकता. जर तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असेल, तर आपण इथं शिलाई मार्जिन किती घेतलेलं आहे, 1.5 इंच. ते आपल्याला इथं काय करायचंय, सोडून द्यायचंय. शिलाई मार्जिन अर्धा इंचाचं ते आपल्याला इथं सोडून द्यायचंय. त्याच्यानंतर जो काय तुमचा मोंढ्याचा राऊंड आहे तो तुम्हाला इथं चेक करायचा आहे. किती मोंढा आपला बसतो ते चेक करायचं. जसं आता बसला 10 इंच, बरोबर आपला मोंढ्याचा शेप जो आहे तो बसलेला आहे. तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजवरून तुम्ही मोंढा मोजलेला असेल, तुमचा राऊंड किती आहे, तो आर्महोल किती आहे हे जर तुम्ही चेक केलेलं असेल आणि जर तुमचं 10.5 असेल, तर तुम्हाला खाली अर्धा इंच जे आहे ते डाऊन करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, शेप देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा आर्महोल जो आहे तो व्यवस्थित बसेल. जर तुमचा 9.5 असेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या साईडला अगोदरच आर्महोल जो आहे कटिंग करायच्या आधी चेक करून घ्यायचे. आणि वरच्या साईडला जसं आपण 6.25 इंच घेतलं, तर ते थोडंसं वरती 5.5 इंचावरती तुम्हाला इथं मार्किंग करायचे. अशा पद्धतीने आर्महोल मोजण्याची पद्धत आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून आर्महोल मोजायचं कसं ते मी तुम्हाला नक्की क्लिअरमध्ये सांगेन. आता फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा ते बघू आपण. सर्वात पहिलं इथं काय करायचं आहे आपल्याला, जसाच्या तसं हा जो बॅक साईड आहे हा इथं काढून घेऊ. सर्वात पहिलं जसंच्या तसं सर्वात पहिलं मी गळा रुंदी घेते, शोल्डरचं मार्किंग जसंच्या तसं करते. आर्महोलमध्ये आपला थोडा चेंज होईल. ही आपली इथे उंचीची लाईन काढून घेते. त्याच्यानंतर इकडं फिटिंगला पण सरळ लाईन ओढून घेते या पद्धतीने. आता बॅक साईड आपण साईडला ठेवू. आता जो आर्महोल आहे तो पण आपण इथे एकदा व्यवस्थित करून घेऊ. हे बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण आर्महोल जे आहे ते व्यवस्थित चेक करून घेतलं. त्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे, 1 इंच मोजून घ्यायचं. आर्महोलला इथून सुद्धा शेप देऊन घ्यायचा. फ्रंट पार्टचा आर्महोल जो आहे तो जरासं खोल घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला चुनी वगैरे पडणार नाही आर्महोलमध्ये. या पद्धतीने इथून आपण हा शेप द्यायचा आहे. इथून तुम्ही थोडासा अशा पद्धतीने आतमधून भाग घेतला तरी चालेल. बघा या पद्धतीने आपल्याला हलका हात आपल्याला असा खाली घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला फ्रंट पार्टचाही मुंड्याचा आकार तयार झाला. आता आपल्याला पॉइंट कसे टाकायचे ते पण सांगते. हा आपला गळा रुंदीचं माप आहे. तिथून आता आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे. पुढचा गळा 7 इंच आहे. तर आपण इथं या पद्धतीने मार्क करून घेऊ. तुमचा जो काही गळा आहे त्याच्यावरती तुम्हाला मार्क करायचे. 7 असेल, 7.5 असेल तर ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. बॉक्स काढून घ्यायचं आहे. प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये तुम्ही डिझाईन गळा सुद्धा घेऊ शकता, गोल गळा घेऊ शकता. जो काही तुम्हाला गळा घ्यायचा आहे तो तुम्ही इथं घेऊ शकता. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला फ्रंट पार्टचा छान असा शेप तुम्ही इथं देऊन घेऊ शकता. या पद्धतीने दिलाय मी. तुम्ही अगदी इथं तुम्हाला जसा पाहिजे तसा घ्या. चौकोनी घ्या
या पद्धतीने पानगळा सुद्धा घेऊ शकता, आपण गोलच घेऊ. या पद्धतीने गोलाकार देऊन घेतला. या पद्धतीने जर तुम्ही असा खोल देऊन घेतला ना, फक्त हा जो कोपरा आहे, हा जो चौकोनीचा कोणा आहे हा कट करायचा. असा खोल भागमध्ये जर घेतला ना तर हा गळा सुद्धा खूप छान दिसतो. नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर आता टक्स पॉइंट कसा घ्यायचा ते सांगते मी. तर बघा, आता आपण गळा वगैरे घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ब्लाऊजचा जो आहे मेन टक्स पॉइंट मोजायचा आहे. तर बघा, मी हा एक मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि मापाचा ब्लाऊज जो आहे हा 42 साईजचा आहे. आता जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर ब्लाऊजवरून मोजायचा आहे तुमचा. थोडाफार इकडे तिकडे जाऊ शकतो, पाव इंच अर्धा इंच कमी किंवा जास्त होऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त काही अंतर जे आहे ते पडणार नाही आहे टक्स पॉईंटमध्ये, एवढं ध्यानात ठेवा. इकडे बघा, आता हा ब्लाऊज जो आहे तो 42 साईजचा आहे. मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघा, कटोरी साईजपासून तर मोंड्यापर्यंत धरलं तर हे 11 इंच आहे. म्हणजेच हा ब्लाऊज जो आहे तो 42 साईजचा आहे. आता ह्या 42 साईजचा ब्लाऊजचा आपण टक्स पॉईंट मोजून बघू. कटोरी ब्लाऊज आहे हा. या पद्धतीने कटोरी ब्लाऊज आपल्याला जो काय टक्स आहे कटोरीचा तो व्यवस्थित धरून चेक करायचा आहे. कटोरी ब्लाऊजचा टक जो आहे तो जास्त आपल्याला इथं खेचायचा नाहीये, कारण की कटोरी ब्लाऊज म्हटलं की जास्त खेचल्या जातो. हे बघा, या पद्धतीने धरलं तर आपला हा पॉईंट जो आहे तो 10 इंचावर येतो. आता जो काय आहे 10 इंच त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचंय. अर्धा इंच करून जास्त घ्यायचंय, कारण की शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं जाणार आहे. आडवा टक्स पॉईंट किती घ्यायचा, आडवा टक्स पॉईंट जो आहे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. 4.2 येतो. आता खालच्या साईडला पण 4.2 वर पॉईंट घ्यायचा आहे. सरळ लाईन ओढून देऊ आपण. आता इथं या पद्धतीने आपली सरळ लाईन आली. या साईडनी 2 इंच घ्यायचंय आपल्याला आणि इथून आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. शेप देऊन घेतल्यानंतर आता ही जी आपली पट्टी आहे ही आपली खूप कामाची आहे. इथं तुम्हाला जर शेप जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने शेप देऊन घेऊ शकता. बघा, या पद्धतीने तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे. इथूनच काय करायचं आहे आपल्याला, हा शेप देण्यासाठी अर्धा इंचाचं या पद्धतीने पुन्हा एक शेप द्यायचा आहे. तर इथला हा जो अंतर आहे हा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने देऊन घेतल्यानंतर हे आपल्याला इथं कट करायचं आहे. इथं जो पॉइंट आपण घेतलेला आहे अर्धा इंच खालच्या साईडने, हा ब्लाऊजवरती ठेवताना हा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर हे बघा, माझ्याकडून काय झालं, मागाच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट जो आहे तो वर होता, पण हा पार्ट जो आहे ना तो मी पुन्हा खाली म्हणजे पुन्हा माझ्याकडून खाली घेतला गेला, कारण की मागाचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा कट होऊन गेला. माझ्या लक्षातच आलं नाही. मी व्हिडिओ बनवत राहिले पण व्हिडिओ जो आहे कट झाला. मी पुन्हा बनवतीये, तर त्यामुळं हा पार्ट जो आहे तो माझ्याकडून खाली गेला. खालच्या साईडला हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने खाली वाढवून घ्यायचं या पद्धतीने, कारण की हा इथला गॅप आपण ज्यावेळेस असा काढू ना तर इथला गॅप जो आहे ना तो असा वर जातोय. बघा, तुमच्या लक्षात येत असेल. तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचं आहे आणि हा जो 2 इंचाचा गॅप आहे तो इकडं वाढवायचा आहे. तर तो आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे इकडं. आता आपण 1.5 इंच घेतलं पण आपल्याला 2 इंच पाहिजे, तर हुकलूक पट्टीच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती कपडा ठेवू त्यावेळेस आपल्याला इकडून अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि ते कसं वाढवायचं मी तुम्हाला ब्लाऊजवरती नक्कीच सांगेन. व्हिडिओवर कंटिन्यू नक्कीच राहा. इथला पण ज्यावेळेस आपण हा गॅप काढू ना असा या पद्धतीने, बघा या पद्धतीने आपण ज्यावेळेस इथला हा बघा असं जर धरलं ना तर इथला हा गॅप निघतो ना या पद्धतीने. तर इथं सुद्धा आपल्याला हा कपडा काढायचा आहे. तर आपल्याला तो इकडं वाढवून घ्यायचा आहे आणि सरळ लाईन ओढून घेऊ आपण खालच्या साईडने. या पद्धतीने ओढून घ्यायची आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर हा गॅप जो आहे तो थोडा नॉर्मल असा आपल्याला खाली हात न्यायचा आहे. फ्रंट पार्टसाठी हा तुम्हाला हे करायचा आहे तर, आणि बॅकला पण तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट जे आहे ते संपूर्ण तयार झालेलं आहे. आता ब्लाऊजवरती पण कसं मार्किंग करायचं ते पण सांगते. सर्वात पहिलं आपण याला कट करून घेऊ.
गळा कट करून घेऊ आपण. या पद्धतीने आपण काय केलं, हे पार्ट इथं हे करून घेतले. अशा पद्धतीने हा आपला इथे पार्ट तयार झालेला आहे. आता ब्लाउज वरती याच्यात काय बदल करायचा ते मी सांगते. ज्यावेळेस आपण हा ब्लाउज वरती कपडा ठेवू, हे बघा, सॉरी, ज्यावेळेस आपण ब्लाउज वरती हे पॅटर्न ठेवू त्यावेळेस काय करायचं, जी आपली हुकलूक पट्टीची बाजू असती त्या साईडनी तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंय आणि या पद्धतीने मार्किंग करायचंय. ह्या पार्टमध्ये आपल्याला काहीच बदल करायचा नाहीये, फक्त हुकलूक पट्टीच्या साईडने आपल्याला इकडनं वाढवून घ्यायचंय. तर ही 42 साईजची सर्वात सोपी पद्धत होती. तुम्हाला कशी वाटली मला कटिंग करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन पण असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.